माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्याजवळ येत आहे. तुझ्या आयुष्यातील ते सर्व काळे दिवस आता तुझ्या आयुष्यातून काढत आहे. जे तुला अडवत होते, जे तुला रोखत होते, आता ते सर्व दूर होणार आहे. तुझ्या डोक्यावरून एक अदृश्य हात मी फिरवत आहे. तू माझा आहे आणि मी तुझा आहे. मी तुला सांगत आहे, तू आता हरला नाहीस. तू फक्त थोडा वेळ अजून चालून घे बाळा, कारण विजयाचा दरवाजा आता फक्त काहीच वेळेला तुला मिळणार आहे. फक्त काही अडचणी ते तुला दूर करायच्या आहेत. पण तुझं स्वप्न आता माझ्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहे. होय, स्वामींचा आशीर्वाद आता तुला पूर्णपणे मिळणार आहे. तू धैर्य ठेव, श्रद्धा ठेव. तुझं स्वप्न आता साकार झाल्याशिवाय राहणार नाही. होय माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात आता चमत्कार होणार आहे. तू आता प्रगतीच्या उंबरठ्यावर आहेस. फक्त थोड्या मोठ्या चमत्कारासाठी आधी जीवनात शांतता, अंधार येत असते. जणू काही सगळं थांबलं असं वाटतं, पण त्या शांततेतच स्वामी काम करत असतात. जर सध्या तुला वाटते की काहीच घडत नाही, तर समजून घे, तुझ्यासाठी स्वामी आई काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत आहे. मी तुला सांगतो, लवकरच तुझ्या आयुष्यात नवीन प्रकाश फुलणार आहे. हा प्रकाश फक्त तुझा नाही, तर तुझ्या कुटुंबाचेही भाग्य उजळणार आहे. जे तुला कमी लेखत होते, जे तुला नाव ठेवत होते, ते तुझं यश पाहून आता आश्चर्यचकित होणार आहे. होय, हा तुझा नाही तर माझा विजय आहे. आता तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. मी ते माझ्या लेखात आता लिहून घेतलं आहे. तुझे सगळे जीवन, आयुष्य मी बदलून टाकणार आहे. तो दिवस तुझ्या आयुष्यातील नवा जन्म असेल. तुझं दुःख, तुझं पराभव, सगळं काही आता इतिहास लिखित होणार आहे. आता तुझं भविष्य तेजस्वी होणार आहे. फक्त मनात पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने माझे नाव घे आणि तू चमत्काराला सामोरे जा. तू फक्त विश्वास ठेव स्वतःवर, कारण आता तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. मी तुला थांबवलं नाही, तुला उभं राहायला शिकवलं. तू योद्धा आहेस, जो हारल्यानंतरही पुन्हा उभा राहतो. स्वामींच्या शब्दात जो पुन्हा उभा राहतो, त्याला स्वामी नेहमीच जिंकवत असतात, विजयी करत असतात. बाळा, प्रतीक्षा ही नेहमी वेदनादायक असते. जेव्हा प्रत्येक दिवस सारखा वाटतो, तेव्हा काहीही बदलत नाही असं जाणवतं, तेव्हा मन थकून जातं. पण स्वामी म्हणतात, जो थांबतो त्याला मी साथ कधीच देत नाही. पण जो कायम स्वतःवरती विश्वास ठेवून काही ना काही करत राहतो, त्याला मी सर्व काही देत असतो. होय, तू धैर्य ठेव, विश्वास गमावू नकोस. तुझ्या संयमातच तुझा विजय दडला आहे आणि तुझ्या विश्वासातच खरी श्रद्धा दडली आहे. मला माहीत आहे, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा, आणि तू माझं लाडका भक्त आहेस. जर तुझंही माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. होय बाळा, आता तुझे दुःखाचे दिवस संपले आहेत. तुझ्या आयुष्यात सुखाचीच उधाण होणार आहे.
तुला वाटत असेल की सर्व संकटे तुझ्याच आयुष्यात, पण नाही लेकरा. तुझं नशीब आता मी लिहायला घेतलं आहे. तुझ्या आयुष्यातील ते सर्व बंद दरवाजे आता उघडले जाणार आहेत, ज्याची तू खूप काही दिवसापासून वाट बघत होतास. आता तुझ्या आयुष्यात ते चमत्कार घडणार आहेत, ज्या चमत्काराची तू वाट पाहत होतास. माझे देवदूत आता तुझं नशीब लिहिण्यासाठी ते पान त्यांनी उचललं आहे. हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस. ज्यांनी तुला नावे ठेवली, ज्यांनी तुला दुःख दिली, ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला आहे, आता त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. जे माझ्या प्रिय भक्ताला त्रास देतात त्यांना मी कधीही साथ देत नाही. माझ्या लेकरा, तुझा तुझ्या स्वामी आईवर विश्वास आहे ना? तर मग झालं. लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल. अरे, लोकांचा विचार करत तू बसू नकोस. लोक सगळ्यांनाच नाव ठेवतात. देवातही ते दोष काढतात. आपण तर शेवटी माणसं आहोत. होय बाळा, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही. तर आपण शेवटी माणसं आहोत. आपल्याला सर्व काही कसं प्राप्त होईल? अगदी सहजरित्या. त्यासाठी तुलाही हा त्रास सहन करावा लागेल. पण लेकरा, तुझे सर्व घाव आता संपत आले आहेत. शेवटच्या टप्प्यात तू आता प्रवेश करत आहेस. आता इथूनच तुझ्या यशाचा मार्ग उघडणार आहे. बंद नशिबाचे द्वार उघडले जाणार आहेत. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, भरभराट मी कायमच तुला प्रदान करणार आहे. ते घेण्यासाठी जर तू सज्ज असशील तर होय, मी तयार आहे असे तू टाईप कर. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव बाळा. लोक काय म्हणतात याच्याकडे दुर्लक्ष कर. लोकांचं कामच बोलणं आहे. लोकांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊन मन खचू देऊ नकोस. स्वतःवरती आणि भगवंतावरती विश्वास असेल तर ज्या ब्रह्मांडात अशी कोणतीच शक्ती नाही जी तुला खाली खेचू शकेल, खाली पाडू शकेल. या ब्रह्मांड नायकाचा हात तुझ्या डोक्यावर आहे, तर तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामी आईचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींची